महानगरपालिका निवडणुकीसाठी भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीनं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय। सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी झाले आहेत। सोलापूर शहरात नेहमीच कोणतीही कटुता न आणता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढवण्याची सुसंस्कृत परंपरा राहिली आहे। मात्र सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून या परंपरेला काळीमा फासला जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। शुक्रवारी घडलेल्या हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड झाली असून निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात दमदाटी करणं, उमेदवारांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणणं, मारहाण करणं तसंच विविध प्रकारे दहशत निर्माण करणं हे प्रकार सर्रास सुरू असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणं आणि प्रचार करणं अवघड झालं आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानं योग्य ती दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली। तसंच भाजप कार्यकर्त्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याच्या झालेल्या हत्येप्रकरणी खुनाचा सूत्रधार आणि मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणीही करण्यात आली। या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडममास्तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी एसपीचे भारत जाधव, युसुफ शेख मेजर, प्रताप चव्हाण, तिरुपती परकीपंडला, ॲडव्होकेट केशव इंगळे आदी उपस्थित होते। काल सोलापुरात जी घटना घडली, जो मर्डर झाला सोलापुरात, त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झाला आहे। लॉ आणि ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालं आहे। पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे। भाजप साम दाम दंड आणि आता लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे। आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे। आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। महाविकास आघाडीने आज हे पत्र, आज निवेदन पोलिसांना दिलं आहे, कमिशनर पोलीस, आणि कारवाई झाली पाहिजे। ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरस्सरच झाला आहे आणि आज सीपीने रेकॉर्डवर आणलंय की 100% पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। कारण का कोणाचा तरी फॉर्म विड्रॉ करण्याच्या दबावाखाली हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झाला आहे। पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, CDR तपास झाली पाहिजे, जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, एक स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे। सोलापूरमध्ये आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण अशी घटना कधी घडलेली नव्हती। त्यामुळे सगळेच व्यथित आहेत। आज सोलापूरचे नागरिक भयभीत आहेत आणि सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आज संपूर्णपणे प्रशासनाची आहे, इथल्या पालकमंत्र्यांची आहे। पण सत्ताधारी असताना त्यांच्याच दोन गटात मारामाऱ्या होतात आणि त्यातनं इतका निघून प्रकारे हत्या होते आणि माणसांचं रक्त सांडण्याचं काम जर हे करत असतील आणि अक्षरशः हे सगळं झालेलं आहे ते सत्तेच्या लालचेपोटी झालेलं आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी असं दबावाचं राजकारण, असं घाणेरडं राजकारण हे जे सुरू झालेलं आहे तर या विरोधामध्ये सोलापूरमध्ये हे सहन केलं जाणार नाही। कारण सोलापूर एक सुसंस्कृत शहर आहे आणि हुतात्म्यांची पुण्यनगरी आहे, इथे शांतता आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। तर आम्ही पोलीस कमिशनरकडे स्पष्टपणे मागणी केली, डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुखच्या चिरंजीवाचं नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे घेत आहेत आणि जी फिर्याद तुम्ही घेतली 15 लोकांची त्याच्यामध्ये नावाचा समावेश नाही आहे। ज्या वेळेला अशा पद्धतीनं उघडपणे नाव घेतलं जातं
त्यामुळं डॉक्टर किरण देशमुखवर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करा अशी मागणी केलेली आहे.